वैवाहिक सुख समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी श्री व्यंकटेश्वर आणि पद्मावती देवी यांच्या विवाह सोहळ्याचं दर्शन लाभदायक मानलं जातं। मुंबईत नुकताच हा देवविवाह सोहळा पार पडला। या सोहळ्याचं प्रतिकात्मक दर्शन घेण्याचा योग आज कोल्हापुरात भाविकांना आला। कोल्हापुरातील नामवंत चिपडे सराफ कुटुंबियांच्या वतीनं या दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी या सोहळ्याचं दर्शन घेतलं। भगवान श्री विष्णूचा अवतार म्हणून श्री व्यंकटेश्वराकडे पाहिलं जातं। त्यांचा पद्मावती देवी बरोबरचा विवाह सोहळ्याचा कल्याण महोत्सव बेंगलोर इथल्या श्री वारी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केला जातो। यावर्षीचा हा प्रतिकात्मक सोहळा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश मूर्ती यांनी मुंबईमध्ये आयोजित केला होता। त्यांनी हा धार्मिक उपक्रम सुरू केल्यापासून हा 715वा कल्याण महोत्सव विवाह सोहळा होता। हा सोहळा आटोपून बेंगलोरला जात असताना आज श्री वारी फाउंडेशनचे सर्व सदस्य नागाळा पार्कमधील चिपडे सराफ कुटुंबियांच्या निवासस्थानी थांबले। या ठिकाणी श्री व्यंकटेश आणि श्री पद्मावती देवीच्या विवाह सोहळ्याचं प्रतिकात्मक दर्शन भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं होतं। भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवरांनी या दर्शन सोहळ्याचा योग साधला। यावेळी गिरीधर चिपडे, रुद्र चिपडे, तेजश्री चिपडे, सोनाली चिपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।